तर आम्ही सोलापूरवरून जयचं लग्न करून आलोय आमच्या मित्राच्या घरी, वैभवच्या वैभवच्या घरी घरी. डिकसळला. आणि आता आल्यावरच आम्हाला कळालं आज नेमकं तुळशीचं लग्न आहे आणि घरी. इथं सेलिब्रेट करायचंय, त्याची तयारी जोरदार मध्ये चालू आहे. तुम्हाला दाखवतो. वैभव तिकडं फुल लाइटिंग बिटिंग आकाश कंदील लावायला लागलाय. हा आकाश कंदील मला इतका आवडलाय आणि आता कळालं तो घरीच बनवलाय. एक नंबर. घरी बनवलेला आहे. हो, वाटत नाही ना. कुणाला जर आकाश कंदीलची ऑर्डर द्यायची असेल तुम्ही वैभवला संपर्क साधू शकता. आणि इकडे वेणी रांगोळी काढायला लागले. तिथला माहोल एवढा भारी आहे ना. हे बघा, वैभवचं शेत लय मोठं आहे. 2 एकर कांदा, 2 एकर ऊस आणि गुलाबाची फुलं. गुलाबाची फुलं. तिकडं वैभवचे पप्पा पण दिसतात बघा रानात फेरफटका मारताना. माझी ऍक्टिंग आवडली ना. मस्त वाटली. तुळशीच्या लग्नाला काहीतरी एक ताजा पदार्थ बनवायचा असतो, म्हणजे नैवेद्यासाठी म्हणून. तर वैभवची मम्मी आज करायला लागले करंज्या मस्त पैकी. तुम्ही पण बोला ना काहीतरी. काय बोलू तुम्ही दिसणार आहे सगळ्यांना आता. होय महाराष्ट्रात सगळ्यांना दिसणार आहे. होय, छान आवडला तुझा व्हिडिओ बघितला मी, मस्त वाटलं. हा आम्ही मोठे व्हिडिओ पण बघत चला. हो, बघतो की बघते की दाखवतो. वैभव आल्यावर दाखवतो, हरे आल्यावर दाखवतो. चालेल. ओके, चला बघूया आता अजून काय करतायत. आणि एक छोटस बाळ आलं इथं शेजारचं. हॅलो, काय नाव आहे तुझं? रुद्रा नाव सांग. रुद्रा ओ नव्याकडे बघते तर कळलं. हसलं हसलं. आणि अशा प्रकारे छोटीशी नाजूकशी तुळशीची रांगोळी तयार झालेली आहे. कलाकार आहेत ह्या मॅडम. त्या दिवशी आटपाडीच्या शेतात मला मंदार पात्राची भाजी ना रे पात्राची भाजी दाखवणार होता, ते राहून गेलं. नेमकं त्याला आता इथं दिसलीये. कुठली मंदार? हीच पानं मोठी मोठी जेवणावर कच्ची बी खाऊ शकतो, नाहीतर आपण जशी मेथीची भाजी करतो तशी बी खाल्ली तर चालते. हीच ती भाजी. हा, तर वैभवचे पप्पा आहे ते बाजावर निवांत बसलेत. तर मागच्याच वर्षी वैभवचे पप्पा रिटायर झालेत. तर कसं वाटतंय तुम्हाला निवांत आता काय रिलॅक्स वाटतंय, निवांत एकदम शांत. इतक्या वर्षी नोकरी केली, 36 वर्ष 36 वर्ष नोकरी केली. हा. त्रास कमी झाला असं वाटतंय का म्हणजे काम पाहिजे होतं असं वाटतं? नाही नाही, त्रास कमी झाला की आता वयाच्या मानानं त्रास होत होता. ट्रॅफिक मध्ये काम करायचं होतं. बरोबर. हा, मग आता शेती आता दुसरं काय नाही एवढं. आता काय पोरांची लग्न झाली, पोराची लग्न झाली, दोन्ही पण झाले, त्यामुळे काय निवांत निवांत आहे आता. फायनली लाइटिंग लागलेला आहे बघा. आता हे काय मटके होते, हे मटक्यामध्ये लावले झाड आणि ते वैभवने ताराने बांधलेत वर. वैभवच्या मम्मीने खास गरम गरम काढलेल्या करंजा खायला बोलवलंय. मंदार पण एक खाणार आहे, मी पण एक खाणार आहे. एक नंबर आहे. खूप दिवसांनी खाल्लंय मी असं गरम गरम. खूप भारी झालंय, मस्त. मंदार खाऊन बघ. गरम आहे, मस्त का, एक नंबर. गरम 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 सगळं. सोलापूर अख्खं गरमच आहे, लय गरम आहे. तुळशीच्या लग्नाची सगळी तयारी चालू आहे. आता वेळ आलेली आहे तुळशीचं लग्न लावायची. दिवे लावून घेतायत आधी. श्री गणेशाय नमो. श्रीमन महागणाधिपतये नमः. ओम गणपतये नमः. उग्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शिवमंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं
चिंतामणी सेवरम सूर्या सदा मंगलम शुगलवन सावधान. ती आता उठून भक्ताचं पालन कर. ती नुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ भुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. युगे 28 विटेवरी उभा मामांगी रुक्माई दिश दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले करणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा. माई वल्लभ राहीच्या वल्लभ पावी जीवलगा. जय देव. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. लाव ठेवू काय 2-3 तिथे लाव ना एक लाव. लागलोय. बॉम्ब आहे की रे. कोणी काय किटकॅट तुडतुडी म्हणून सांगितलं केवढा मोठा बॉम्ब आहे. आता बघ 2 उडले. दिवाळी गाई म्हशी ओवाळी. दे टाकून आता बस. गुड मॉर्निंग डिक्स. मी आहे मंदार मोकाशी आणि माझ्यासोबत आहे वैभव चव्हाण आणि वाजलेले आहेत सकाळचे 7. आम्ही चाललोय मटण आणायला. गावातलं मंदिर आहे मारुतीचं बघा. जिल्हा परिषद शाळा आणि तुम्ही बघू शकता नदी कशी वाहते. मागच्या महिन्यात या पुलाच्या वर पाणी होतं. ह्याच्या पण वर होतं म्हणजे पुलाच्या वर 5 फूट पाणी होतं. हे आहे नरखेड गाव. गावात कशी माणसं सकाळी बसलेली असतात कट्ट्यावर बारीक मध्ये नाही का चोणा बिणा लावून. भैयाचं इंस्टाग्राम आपल्या पेजचं नाव काय रे? पेज शेख शौकत नावाचं पेज आहे. 328 तिथं जाऊन बघा तुम्ही व्हिडिओ. त्या आयडीला फॉलो करा. नात करते यावं लागतंय. यार आता मम्मा चिकन मटन स्वप्न आहे की कोहाटे मटन खायचं कोहाटे चिकन खायचं. कसं मटन कोहाटे कोहाटे कसं कोहाटे एक नंबर कोहाटे. या लोक लगीच नाटक ती आवडते. असं आहे अमर मोहम्मद चिकन मटन शॉप. ही मुंडी आहे इथं आणि ही जिगिरी आहे. सगळं वाटते सगळं पहिलं मटन येते आपलं. आणि मिशन सक्सेसफुल झालेला आहे. वैभवच्या गाडी स्पेशल ढवारा थाळी अनलिमिटेड फुकट आपल्या नाही नाद करते काय. यावंच लागतंय डिक्सळला. 6 जण 1.5 किलोचा बेत आहे. पाव किलो आणि सकाळ जेवणाची तयारी. इथे मटण बनवायची तयारी चालू आहे. आई इथं मस्त भाकरी बनवतायत. उगली बघा भाकरी भारी. आणि इकडे चपात्या पण चालू आहेत एकाच वेळी. आणि हा पण आकाश कंदील आहे दुसरा छोटा. ह्यांनी घरीच बनवलेला. कोणी शीतल वहिनींनी ना त्यांनी बनवलाय. बाहेरचा जो काल दाखवला तो पण त्यांनीच बनवलाय. मस्तच कलाकृती. आणि मटण शिजलेलं आहे. आणि सूप मस्त प्यायला घेत आहे.
खाणार नुसतं सूप पिऊ का? नाही खाणार. तर हा पहिला राऊंड हे बघा आणि एकदम रसरशीत गसगशीत हे बघा द्यावा. वाह. काळी झाल्यानंतर काळी मस्त झाली भाजीला फक्त नंतर टाका थोडं मीठ ऍड करा. वा. आणि भाजी रेडी. ढवारा ना, ढवारा मटन मस्त फोडणी दिलेली आहे. घरून आले आबा पवार आणि शिंपले सम्राट सुधीर पवार आता इथं आले. इथं आता खायचंय काय स्पेशल ढवारा थाळी. तर्री काढले, भाकरी, मटण वाढले आणि रस्सा. भात पण नंतर ना. गाईज ढवारा स्पेशल मटन थाळी अनलिमिटेड, मागू नका. हे काय विषय आहे सांगा. हे टेकन आहे कशासाठी? तर ज्या वेळेला आपण रस्सा ओतणार हा वतणार काट्यामध्ये हा त्यावेळेला थोडं केल्यानंतर ते एका साईडला यावं म्हणून, पसरू नाही म्हणून. तर रस्ता एका साईडला यावं म्हणून टेकन असते. हे असं इथं लावायचं. या हो कॅमेरा बंद कर. काट होगा. इतनी खुशी. जेवण एक नंबर आहे, छान आहे. पण माझं कसं प्रॉब्लेम होतोय, थोडे दिवस मी नॉनव्हेज सोडतीये आणि ठरवतीये मी नॉनव्हेज सोडणार आहे. मी पूर्ण व्हेज बनणार आहे. पण असं काहीतरी होतं आणि आज आमंत्रित केलंय आम्हाला वैभवने खास नॉनव्हेज खायला, जे आहे ढवारा स्टाईल, सोलापूर स्टाईल ना. अमृताने बनवले, एक नंबर बनवलं. थोडंसं खातीये आता. मला वाटतं हे लास्ट असेल नॉनव्हेज, मी आता सोडते असं म्हणेन. ठीक आहे. ढवारा स्पेशल मटन थाळी खाल्ल्यानंतरचा अनुभव सांगा तुम्ही तुमचा. बोलायचं खूप आहे, सांगायचं खूप काही, शब्द कमी पडतात. आबाजी शेवटी उठलोय याचा अर्थ तुम्ही याच्यावरून समजून घ्या. ते बनवलेलं आहे त्यांच्याकडे पण तुम्ही दाखवायला पाहिजे. सुंदर, खूप छान. आबाजी इमोशनल झाले, त्यांच्या डोळ्यात पाणी आले. चष्म्यामुळे कदाचित पाणी दिसत. आज आपले होस्ट आहेत ऍडव्होकेट आबा पवार आणि पाहुणे वैभवचे मामा आणि शिंपले सम्राट साथीदार. एकदम बारीक मध्ये नियोजन केलंय. मंदारचं मोठं पान मंदारचं पान मोठं. तर असं पान, सुपारी आणि काट करतो. पान आता कसं लाल होतंय बघा. आणि हा माझंच लाल पान. स्टाईल आहे माझी ती. जोर लावायला असते जरा थोडा. मला जमतंय करत. एवढं ऊन नव्हतं, पाऊस अरे बाबा थोडं म्हणलं होतं तुला. टाक तिला, टाक दे थोडा, टाक म्हणून खा चावून खाते रे. 3 दात नाही ते आधीच. इकडचं 3 कालं म्हणजे तर मित्रांनो झालेलं आहे सगळं. ढवारा थाळी झालेलं, स्पेशल थाळी झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि टिल्लू आणि आबा पवार पुण्याला प्रस्थान करणार आहे आता. आणि वैभवजी पण आमच्या मागच येत आहेत. तर आजचा व्लॉग हा आपण इथेच थांबू, कारण 2 दिवस झालं चालू आहे हा. मोबाईल बाय बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मणीचे ब्लॉग सबस्क्राईब करा, शेअर लाईक करा. मटन खाऊन सुस्ती आले म्हणा. मटण खाल्ले आता खूप. एक हे राहिले की बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करायला दाबा दाबा बेल. बाय बाय. हाडान दुखती आता